घरट्याच्या मित्रांनो नमस्कार. मी आपला दोस्त शैलेंद्र भांडारकर, वनस्पती एक खोजच्या माध्यमातून आज आम्ही जंगल भ्रमंतीवर निघालो आहे आणि सायंकाळी 5:30 पावणे 6 वाजलेले आहेत. आम्हाला एक असा खतरनाक जो झाडावर घरटा बनवते जी मुंगी, जिला आपण ॲक्रोबेट बेड अँट म्हणतात, तर ती खतरनाक मुंगी जे झाडावर मातीनं घोंसला बनवते आणि आपण ते आम्हाला दुर्मिळ असतात मित्रांनो. हे आता आपल्याला दिसलं आहे, मी तुम्हाला दाखवतो ते कसं बनवतात. आपण पाहू शकता ह्या मुंग्या आहेत आणि ह्या बघा, ह्या अशा इथून हिचं एक काम ह्या झाडाचं संरक्षण पण करते ही, आणि एवढी खतरनाक असते मित्रांनो हमला करायला. बघा, ह्या आल्याबरोबर इथं हाताला चावा घेतात, कारण एवढं खतरनाक असते ही की ह्या झाडाचे जर आपण तोड केला तर लगेच ती ॲग्रेसिव्ह होऊन माणसाला चावते मित्रांनो. तर मला जवळ असताना सुद्धा बघा चावायला लागल्या. तर तुम्हाला एक माहिती हेच देतो की हा माती खालून नेतात हे माती, आणि इथं घरटा बनवतात, आणि किती पाऊस आला तरी पण हे विरघळत नाही मित्रांनो. ह्याची एक विशेषता आहे की किती पाऊस आला तरी हे विरघळत नाही. तर ही खतरनाक मुंगी आहे आपल्या भागामध्ये, आणि हिचा एकच फायदा आहे की ह्या झाडाचं ती संरक्षण करते. हे कोणाला तोडू नाही देत, तोडलं तर ती अटॅक करते डायरेक्ट, आणि ही बिनविषारी आहे. चावल्यानंतर थोडी आग होते, बाकी काही नाही. तर मी तुम्हाला अगदी जवळून दाखवतो. आज माझ्यासोबत ह्या क्षेत्रातले गाईड आहेत कलीराम भाऊ काटंगे, ते पण आलेले आहेत मित्रांनो. ते पण जंगल कंटे फिरतात, ते पण काही माहिती देऊ शकतात. घरट्याची जे आता डॉक्टर साहेबांनी जी माहिती दिलेली आहे, याचं नाव इंग्रजीमध्ये ॲक्रोबॅट सेंट आहे, मराठीत याचा कसरती मुंगी आहे. म्हणजे कसरती मुंगी याच्यासाठी का हे खालून मातीच्या एक एक कण वरती नेऊन हिरव्या पानांचा चोथा बनवून आपलं घरटं तयार करत असतो. कितीही पाऊस आला तरी त्याचं घरटं हे विरघळत नाही. किंवा आपल्याला जेव्हा चावतो तेव्हा तो आपल्या तोंडातून ॲसिड सोडत असतो, म्हणून आपल्याला चावल्यानंतर तो थोडा म्हणजे आग होते. आग होते त्याचा. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ह्या मुंगीची माहिती आहे, आणि ते तुम्हाला आपले गाईड आहेत कलीराम भाऊ काटंगे यांनी दिलेली आहे. तर पाहू शकता एकदा आम्ही ह्या खूप जंगल आहे हा भयानक, आणि ह्या भयानक जंगलातून हा एक रस्ता आहे डांबरीकरण, इथून लोक जातात, जाणं येणं करतात. आणि हे बघू शकता, हे एवढं मोठं जंगल, आणि ह्या जंगलामध्ये अशा मोजके काही दुर्मिळ वस्तू आपल्याला आढळतात, आणि ते तुम्हाला आज मी दाखवत आहे. बघू शकता हे कशा पद्धतीनं घरटे तयार करते. पूर्ण पानं आणि माती मिळून ही घरटं तयार करते मित्रांनो, आणि किती पाऊस आला तरी ही विरघळत नाही. ह्याची एक विशेषता आहे ह्या मुंगीची. सुतारचा काम करते पूर्णपणे. ह्या बघू शकता कशा राहतात ह्या मुंग्या. व्हिडिओ बघा. आपण जंगलात आपण कधी फिरायला गेले असं दिसलं तर त्या झाडाला हात न लावता आपण दूर तिथून पाहायचा, कारण ही खूप जबरदस्त चावा घेते आणि थोड्या वेळात तिची आग होते हाताची, पण ही काही विष लागत नाही ह्या मुंगीचा. तर पाहू शकता हे झाडाची संरक्षक म्हणून पण हिला म्हणतात. झाडाचं संरक्षण करते. हे येनाचं झाड आहे मित्रांनो, येन जातीचं झाड आहे, आणि ह्या येनाच्या झाडाचं जे डिंक आहे, हे डिंक पण खूप कामाचं आहे. पूर्वी हे डिंक आम्ही लहान असताना खात पण होतो, आणि या डिंकापासून आपण ते गोंद पण तयार करत होते आधी. आता फार कमी लोक डिंक जमा करतात, बघू शकता हे. तर धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच आपण कमेंट करून आपली प्रतिक्रिया कळवा, आणि लोकांना पण
शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या बघा मित्रांनो, ह्या मुंग्या एवढ्या लांबून आहेत ह्या झाडापासून आलेल्या आहेत आणि हे आपलं इथून असे ह्या झाडावर चढल्या त्या. हे इथून बघू शकता, हे असं चढतात. तर धन्यवाद मित्र.